कसला विचार करतेस? काहीतरी चालू आहे माझ्या डोक्यात. सांग मला, मी मदत करतो. बोल माझ्याशी. एक शंका आहे. समजा तुम्हाला अशी एखादी गोष्ट कळली जी मी तुमच्यापासून लपवून ठेवली होती, तर तुम्हाला माझा राग येईल का? ती गोष्ट लपवून ठेवण्यामागचा हेतू महत्वाचा आहे सावली. पोटात काय लपवून नाही ठेवलेस ना तू? तसं असेल तर सांग मला, मी आत्ताच सगळ्यांसमोर जातो आणि नाचतो, मी बाबा होईल. नाही, तसं काहीच नाहीये. सावली, जर तू माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवली असशील तर एवढं नक्कीच आहे की कदाचित ती गोष्ट मला कळण्या इतपत महत्वाची नसेल. जर महत्वाची असती तर तू मला आधीच सांगितलं असतं, नाही का? माझा विश्वास आहे तुझ्यावर. तुम्ही कोड्यात पाडलत मला. ज्या दिवशी ती गोष्ट तुम्हाला कळेल तेव्हा काय होईल ह्याचीच भीती वाटते मला. अरे, पूजा कोणी केली असेल? ऐश्वर्या मॅडम आणि तारा मॅडम तर करणार नाहीत, आणि अमृता वहिनींना तर डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं. अरे हो, तिलोत्तमा मॅडमने केली असेल. सावली वहिनी, हा, काय हो, एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेलेलात? पोलीस स्टेशनला गेलो होतो. देवाचा कॉल आला होता. का, काय झालं? ते गुंडांना ताब्यात दिलाय ना, त्या गुंडांची चौकशी घेतली आहे त्याच्या स्टाईल मध्ये. अरे हो, काय सांगितलं त्या गुंडांनी? कोणी पाठवलंय त्यांना, आणि त्यांनी आपल्यावर का हल्ला केला? हो हो, सगळं सांगतो. देवादाने त्या गुंडांकडनं माहिती काढली आहे. ते ऐकून ना माझं डोकंच फिरलंय. म्हणजे कोणाचं नाव घेतलं त्यांनी? शिवानीचं नाव घेतलंय. काय, कसं शक्य आहे? त्या जेलमध्ये आहेत ना? सेम देवादाला प्रश्न पडला की ते जेलमध्ये असून तुझ्या मागे गुंड का पाठवले असतील. पण ठीक आहे, देवादा मला बोललाय चौकशी करून ना तुम्हाला सगळं सांगणार. काय ते शिवानी मॅडम तिथे असूनही आपल्याला सुखाने जगू देत नाहीयेत. पण सावली वहिनी, माझ्या डोक्यात ना वेगळाच किडा वळवळतोय. काय सुरू आहे तुमच्या डोक्यात? तिचं नाव वापरून दुसराच कोणतरी कांड करत असेल तर? असेलही तरी ज्याने कोणी केलं असेल त्याने त्या गुंडांना फोन केला असेल ना. आपल्याला फोनवरून कळू शकतं. तोच प्रॉब्लेम झाला ना. त्या गुंडाला फोन आला ना, तोच गुंड पळून गेलाय. पण ठीक आहे, तो सापडला ना की सगळं कळलं. चला. हो, देवा, आता त्या माणसाला लगेच शोधून अंडरग्राऊंड व्हायला सांगावं लागेल. जर का तो हाती लागला तर ऐश्वर्या, तुझं काही खरं नाही. वहिनी, हे सगळं काय करताय? ठेवा ते. तुम्हाला काळजी घ्यायला हवी ना. हे बघा, आजपासून कोणत्याही कामाला हात सुद्धा लावायचा नाही. आता फक्त जेवायचं आणि मला तुझी काळजी कळते, पण मी जर आराम केला ना तर माझं बाळपण आळशी होईल, आणि तसं अजिबात नकोय मला. आणि तसंही मला कुठे सवय आराम करायची. आयुष्यभर कामं केली. आणि तुला सांगू का, मी जर चांगली ठणठणीत राहावं असं वाटत असेल ना तर मी काम करणं खूप गरजेचं आहे. पण वहिनी, गरोदरपणात काम करायचं नसतं ना. कोणी सांगितलं तुला असं? असं काहीही नसतं. फक्त वजन उचलायचं नसतं, एवढंच. उलट मी जेवढी हालचाल करेन ना तेवढं माझं बाळंतपण सोपं जाईल. आणि तुला सांगू, आपण खरं तर सुखवस्तू कुटुंबात राहतो म्हणून, पण ज्या बायकांचं पोट हातावर असतं ना त्या अगदी बाळंतपणाच्या दिवसापर्यंत काम करतात, आणि ते सुद्धा आनंदाने. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण वहिनी, तुम्हाला काय गरज आहे काम करायची? आम्ही आहोत ना सगळे. आता तुम्ही ते काय म्हणतात, गरोदरपणात व्यायाम करतात ना, ते करा तुम्ही. त्याचं बघू आपण, पण काम पण व्यायामच आहे ना. तुम्ही नाही ऐकणार ना माझं? हे सगळं ठेवा. मला सांगा, तुम्हाला कसं वाटतंय? आई होण्याची भावना किती छान असेल ना. जगातली सगळ्यात सुंदर भावना आहे खरंच. सावली, रोज मी देवाकडे हीच प्रार्थना करायचे की असं एक छोटंसं गोड असं बाळ व्हावं. आज शेवटी त्याने ऐकलं माझं. सावली, काही दिवसांपूर्वी माझं आयुष्य असं शीड तुटलेल्या बोटीसारखं भरकटत चाललं होतं.
पण अचानक कुठून तरी वारा आला आणि ती बोट अखेर किनाऱ्याला लागली. चांगली फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय. मी फक्त निमित्त होते, बाकी सगळं घडवून आणणारा तोच आहे. खरंय. पण तुला सांगू, इतकी वर्ष नवऱ्याचं सुख नव्हतं, बाळाचं सुख नव्हतं, आणि अचानक हे सुख आयुष्यात आल्यामुळे ना थोडीशी भीती वाटते. असा विचार अजिबात करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखानंतर सुख येतच. आणि तुम्हाला कसली भीती वाटते? आम्ही सगळे आहोत ना तुमच्यासोबत. तुम्ही तर आहातच ग, पण माझ्या या सुखाला कोणाची दृष्ट तर लागणार नाही ना. असं अजिबात होणार नाही. पांडुरंग आहे आपल्या पाठीशी. तो आपल्याला कोणाचीही दृष्ट लागू नाही देणार. वा 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 तारा, काल काय सुंदर आवाज लागला होता यार तुझा. काल किती सुंदर गातेस तू, तुला कळतंय का? गाण्यातच तुझं करिअर आहे. नाही सोहम, तुला कळत नाहीये का की मला गाण्यात इंटरेस्ट नाहीये. तर काही काय बोलतेस तू? इनफॅक्ट तुझ्या आवाजाचा इम्पॅक्ट बघितलास का तू? अगं आनंदाची बातमी मिळाली आपल्याला. मॉमचं एवढ्या वर्षाचं स्वप्न तुझ्यामुळे पूर्ण झालं. आणि माझ्या स्वप्नाचं काय? ऐक ना ऐक ना, चिल चिल, चिडू नकोस ना यार प्लीज. तुला माहितीये काल म्युझिक कंपनीच्या मोठमोठ्या लोकांनी तुझं कौतुक केलंय. अगं हिंदीमध्ये लॉन्च करायचं म्हणतायत ते तुला. तू आता ग्लोबल आयकॉन होणार आहेस तारा, कळतंय का तुला? तर तुला कळत नाही का सोहम? हा, मी तुला सांगते ना की मला गाण्यात इंटरेस्ट नाहीये. मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय. ऍक्टिंग, मॉडेलिंग ह्यात करिअर करायचंय मला. आणि आधी तर तू मान्य केलं होतंस, मग आता असं का बोलतोयस? आणि मला मान्यच आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की हातचं सोडून पडद्याच्या मागे नको लागूस. तारा, मला तुला काहीतरी सांगायचं. काय? काल मला तुझ्या कार्यक्रमात एक गृहस्थ भेटले होते. त्यांनी ना मला हे बघ, हे कार्ड दिलंय. हे तर फिल्मचं प्रोडक्शन हाऊस आहे. ह्यांनी तुला भेटायला बोलवलंय का उद्या? मी पण आले तर चालेल का तुझ्या बरोबर? तू माझी ओळख करून देशील का यांच्याशी? माझं स्वप्न पूर्ण होईल यार सोहम. मी आले तर चालेल का सोहम? हो हो तारा, चिल, जाऊया आपण उद्या. थँक्यू सो मच. हो हो चिल. हे बघ, तशी काही घाई नाही आहे. आत्ताच सावलीशी बोलण्याची गरज नाही. वेळ आली की बोल. पण तिला एकटीला सांगून काय उपयोग नाही ना बाबा. मला पण करावंच लागेल. नाही, तुझं बरोबर आहे, तुलाही लक्ष घालावं लागेल. पण सावलीचा विचार सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे.